सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। 8 तारखेपासून छत्रपती संभाजीनगर बजाजनगर येथील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळ संभाजीनगर शाखा यांच्या वतीनं आपण सत्संगाला सुरुवात केलेली आहे। आजच्या सत्संगामध्ये आवर्जून उपस्थित असलेले पुण्यातील सर्वच परमार्ग सेवक आलेत, त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करू। गेली 8 तारखेपासून आपण सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू निरूपित व नित्य व अनादीचे जे 4 पदार्थ आहे त्यातला देवता पदार्थ आपण समजून घेतला, जाणून घेतला आणि समजून घेऊन जाणून घेऊन भक्ती का कशासाठी परमेश्वराची करायची आणि ती केल्यानंतर ती करत असताना आपण एकनिष्ठ भक्ती अनन्य भावे आपण शरण आलेलो आहोत याच्या संदर्भात आपली कशी संभ्रमावस्था आहे, कसा गैरसमज आहे, कसा अज्ञान आहे हे आपण समजून घेतलं। कारण देवता भक्ती न करता आपण परमेश्वर भक्ती करतोय आणि एकनिष्ठ भक्ती करतोय असा समज गैरसमज आपल्या मनामध्ये आलेला आहे। परंतु एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करणं म्हणजे देवतेच्या अनुषंगाने देवतेचा जो प्रभाव आहे मग तो अधिष्ठानाच्या माध्यमातून असेल, बुद्धिचित्ताच्या माध्यमातून असेल, ते तोडणं, त्यातून निघणं म्हणजे परमेश्वराची भक्ती करणं। एकीकडे आपण परमेश्वराची भक्ती करतो आणि देवतेचा प्रभाव मात्र आपल्या इंद्रियांवर, आपल्या विचारावर, आपल्या बुद्धीवर सातत्यपूर्ण असतो आणि त्या तसंच वागतो, तसंच बोलतो, तसंच राहतो, तसंच खातो, तसंच झोपतो आणि एकीकडे परमेश्वराची भक्ती करतो। म्हणून आपण परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वराचा प्रभाव आपल्यावर असला पाहिजे। या अनुषंगाने आपण विस्तृतपणे गेली 7 दिवस हे समजून घेतलं आणि त्यावरती आज आपण प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत। मी प्रश्न विचारील, ज्याला उत्तर येतं त्याने हात वरती करायचा। एक प्रश्नाचं उत्तर मी पुरुषांना विचारील, एक प्रश्नाचं उत्तर भगिनींना विचारील। चुकलं तरी हरकत नाही, आपण चुकतच आलेलो आहोत, त्यामुळे सांगण्याचा प्रयत्न नक्की करायचा। खूप अवघड विषय नाही आहे। जे विषय तुम्हाला मी शिकवले 7 दिवस त्यावरचीच प्रश्नपत्रिका आहे। तसं बघितलं तर मी इथून मागे शिकवल्यानंतर प्रॅक्टिकली शाळेमध्ये जशी परीक्षा घेतल्या जाते तशी परीक्षा घेतो तो। हे असे सीट मी आणायचं, सर्वांना बसवायचं, पेन पण द्यायचं आणि सोडवायला लावायचं। 1 तास वेळ असायचा, त्यानंतर ते घ्यायचं, सोडवायचे, मार्क किती आहे ते द्यायचे आणि त्यावरती पुन्हा सत्संग घ्यावा लागायचा। पण वेळेचा अभाव आणि त्यामुळं एक डायरेक्ट प्रॅक्टिकल आपण ही प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत। मागच्या वेळेस जीवावरची प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतली होती, ती आठवतं तुम्हाला। तशा पद्धतीनं मी वेळ न दवडता, कारण आपल्याला पूर्ण रिपीट होणार आहे, आजच्या सकाळचं सत्र, दुपारचं सत्र या प्रश्नपत्रिकेवरतीच जाणार आहे, त्याचं आपण चिंतन करणार आहोत। तर तुम्ही सर्व तयार आहात? आवाज द्या ना मग। हो, तयार आहात? तर तयारी असली पाहिजे, कारण परमेश्वराला प्राप्त करण्याला आपण निघालो आहोत आणि परमेश्वराला प्राप्त करणं हा सर्वात मोठा आपल्या जीवनातला संघर्ष असला पाहिजे। संघर्ष आपल्या जीवनातला अविभाज्य भाग आहे। वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनात आपण संघर्ष करत आलो, आताही संघर्ष करायचा आहे, पण तो कशासाठी? परमेश्वर प्राप्तीसाठी। आणि तो संघर्ष कोणाबरोबर आहे? आपलाच आपल्याबरोबर। आपलंच आव्हान आपल्याबरोबर आहे। म्हणून कोणत्याही परीक्षेला आपण तयार असलो पाहिजे आणि ती परीक्षा देण्यासाठी तयारी जर आपली असेल तर परमेश्वरसुद्धा आपल्याला सहाय्य करतात आणि परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू आहे, त्यामुळे 35 पर्यंत देवच आपल्याला घेऊन जाते। ग्रेस मार्क नाही तरी आपण आजपर्यंत आलो आहे कसं? एटी ग्रेस मार्क, कॉफ्या या करूनच आलेलो आहे आपण। त्याच्यामुळं आपण काही खूप ब्रिलियंट विद्यार्थी नाही आहे, परंतु परमेश्वराचे लाडके विद्यार्थी आहोत। लाडका असणं महत्त्वाचं आहे, ब्रिलियंट नसलं तरी चालेल। तर आपण सुरुवात करू। या सत्संगातील ही 2 नंबरची प्रश्नपत्रिका आहे। कारण 4 विषयावरती मी 4 प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहे। 5वी एक जनरल नॉलेज पण केलेली आहे। जसजसे सत्संग पुढे जातात तसतसं ह्या गोष्टी होत असतात,
त्याही अगोदर मी अशी एक प्रॅक्टिकल हे करायचं का ज्यांनी मला कुणी सत्संगाला बोलवलं तर मी गेल्यानंतर प्रथमच परीक्षा घेत होतो आणि त्यात अनुभव अत्यंत विचित्र आले होते. आमचा सत्संग 15 वर्ष झाले चालू आहे, आम्ही 40 वर्ष झाले उपदेश घेतलेला आहे, पण पहिली प्रश्नपत्रिका जेव्हा सोडायला देतो होतो त्यावेळेचे अनुभव मी तुम्हाला सांगितलं तर मग आश्चर्य वाटेल. आणि त्यातले अनुभव मागे मी सांगितले होते की आपल्या धर्मातील नित्य व अनादीचे पदार्थ किती असा प्रश्न आला होता. त्यात उत्तर अत्यंत मजेशीर ठेवलं होते. पुरणपोळी, भजी, खीर असे उत्तर आले होते. म्हणजे आपण कुठं आहोत आणि कशात अडकलेलो आहे हे आपल्याला लक्षात येतं, परंतु ते काही उपयोगाचं नाही म्हणून तो विषय मी बंद केला. मग विषय शिकवायचा, मग प्रश्नपत्रिका घ्यायची. त्यातले अनुभव खूप चांगले नाही आहे. आता इथला अनुभव आपण सुरुवात करू. एका ब्रह्मांडातील देवतांची संख्या सांगा व त्यातील मुख्य देवतेचे नाव सांगा. हात वर करायचा आहे, खूपच वरती केला. सांगा ताई, सांगा. एका ब्रह्मांडातील देवतेंची संख्या किती आहे? 81 कोटी 1,15,10,000. त्यातली मुख्य देवतेचं नाव माया, चेतन. चेतन माया. देवतांचे थोवे किती व कोणते? बलराव साहेब सांगा. देवतांची थोवे 9. हां, 9. कोणते कोणते? देवतांचे थोवे 9 आहे. कर्मभूमीची देवता, अष्टदेवनी देवता, अंतराळीची देवता, स्वर्गीच्या देवता, कैलास वैकुंठीच्या देवता, श्राब्दीच्या देवता, अष्टभैरव देवता, विश्वरूप देवता, चैतन्य माया. हातवर केला पण उत्तर सर्वांनी दिले. मी रिपीट याच्यासाठी करतोय का मागच्या प्रश्नपत्रिका जेव्हा सोडून घेतली तेव्हा मी प्रश्न केला आणि उत्तर तुम्ही दिले तर आवाज येत नव्हता. मग काही लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहे तर तुम्ही उत्तर रिपीट करत जा जेणेकरून आम्हालाही ते ऐकायला येईल. म्हणजे टेन्शन नाही, शोधायचं कामच नाही करायचं. बाबांनी सांगितलं, ऐकलं, बात खतम. आहे की नाही? गुड. भालेराव साहेबांनी सर्वांची मदत घेऊन आणि सर्वांच्या सहकार्याने सुंदर असं उत्तर दिलेलं आहे की नाही? आता हे देवतांचे थोवे आपण बघितले, कोणते किती, देवतांचे गट किती व कोणते. देवतांचे थोवे बघितले, आता देवतांचे गट सांगा. हात वर करा पहिले आणि नंतर मग सांगायचं का नाही सांगा. एकटी ताईच फक्त हात वर करते. सांगा ताई, किती आहे गट, किती आहे पहिले हे सांगा. किती आहे? त्यांनी काय केलं माहिती आहे का? असं आता कसं समजायचं? 3.5 समजायचं का? असा परफेक्ट सांगा. तुम्हाला काय सांगितलं? बोधवंत कसा असतो? निश्चयात्मक बुद्धी ज्याची तो बोधवंत. जो बोधवंत तो महानुभाव. बाकी तर हे सारे अळमटळम काही कामाचे नाही. 4 आहे. कोणते कोणते? अन्नव, मानव, शाक्ते आणि शांभव. हे गट आहे, देवतेचे गट आहे. आता पहिल्या गटामध्ये कोणत्या देवता? मी सूत्र सांगितलं होतं बघा. पहिल्या गटात कोणत्या देवता? गट आहे ना. मग एकाच गटाचे असेल का? नाही, अनेक. तर कोणता गट आहे पहिला? अन्नव गट. हां, म्हणजे 4 देवता पहिल्या कोणत्या? कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ आणि स्वर्ग. ह्या गटाला म्हणजे या 4 देवतेच्या गटाला काय म्हणतात? अन्नव गट. आता मानव गट कैलास वैकुंठीचे आणि शिराब्दीचे शेषशाही. आहे की नाही? या 2 देवतेला काय म्हणतात? मानव गट. शाक्तेय गट अष्टभैरव, एका देवतेलाच, या अष्टभैरवालाच शाक्तेय गट म्हणतात. आणि शांभव गट विश्वदेवता आणि चैतन्य देवता. याचे मी सूत्र सांगितलं. 4, 2, 1, 2. अन्यवृत्ती सुरुवात करायची. 4 गटामध्ये विभागलेले. पहिल्या गटात 4, दुसऱ्या गटात 2, तिसऱ्या गटात 1, चौथ्या गटात 2.
झाल्या किती 9. आता त्यांच्या मळांचे नावं सांगा, देवतांच्या मळांचे नाव सांगा. पहिल्या 9 गटातल्या मळांचे नाव कोणते? विषय वेदे विषयांची प्राप्ती, इंद्रिय वेदे इंद्रियाची प्राप्ती. आता काय सांगायचं तुम्हाला? पहिल्या गटातल्या मळाचं नाव काय? विषय आहे की नाही? विषय मळाचं नाव आहे. दुसऱ्या गटाचं इंद्रिय, तिसऱ्या गटाचं अंतकरण आणि चौथ्या गटाचं विश्वदेवता ही देहाधार आणि चैतन्य देवता ही विदेहाधार. परमेश्वराच्या मळाचं नाव काय? कैवल्य वेदे कैवल्याची प्राप्ती केवळ आहे की नाही? हे मळाचं नाव आहे. काय होतं हे माहीत नसतं आणि वाचलेलं असतं आणि मग ते मला प्रश्न येतात, बाबा हे काय अंतकरण आणि वेद आणि विखोन विषय काय? अरे बाबा ते मळाचे नाव आहे. मग मळाचे नाव म्हणजे काय नेमकं? तर हे जनरल नॉलेज पर तुम्ही कधीतरी ऐकलेलं समजून घेतलं असेल तर तो प्रकरण ते जे प्रकरण आहे ते समाजाला अत्यंत सोपं होऊन जातं. आता त्याच्यामध्ये बरंच आहे. विषय वेदे विषयांची प्राप्ती म्हटले किंवा 6 प्रकरणामध्ये गेलं की खालचा गट वरच्या गटात विलीन होतो असं म्हटलं. तुम्ही एकीकडे सांगतात का खालचा गट जो आहे खालच्या देवतेचा कर्मभूमीचा तर तो वरच्या गटात जाऊ शकत नाही, पाय ठेवू शकत नाही. इकडं विलीन कसे झाले? विलीन व्हायला तर जावं लागेल. तर विलीनत्व म्हणजे काय? विलयाच आहे म्हणजे काय? त्या समान होय. त्या समान होय म्हणजे काय? तुम्हाला उदाहरण देतो. जसं आता आपण माती घेतली, मातीचा छोटा डोंगर केला, मग थोडा मोठा डोंगर केला, मग त्याचा आणखीन मोठा डोंगर केला. असे डोंगर केले आपण, 9 डोंगर केले समजा. म्हणजे 9 देवतेचे मळ आहे, 9 थोवे आहे समजायचं, बरोबर. आता त्याला आपण विलीन करायचं म्हणजे समान करायचं आहे, कारण हा त्याच्यात तर जात नाही, जाऊ शकत नाही. मग काय करायचं? फक्त दाबायचं. हा दाबला, तो दाबला, तो दाबला. आता ते सारे काय झाले? समान झाले. या अर्थी विलयात आहे म्हणजे ते समान झाले. अव्यक्त स्वरूपी गेल्यानंतर ते त्याच्यात घुसले असं नाही होत, ते त्याच्यात गेले असं होत नाही. हे उदाहरण दिलं. हे काही हे आमच्या डोक्यातून निघालेलं उदाहरण. हे तुम्हाला काही समजण्यासाठी, तुम्हाला काही शास्त्रात काही सापडणार नाही, पण तुमच्या डोक्यात समजलं ना, लक्षात आलं ना, हे महत्त्वाचं आहे. हे काही पक्षकारांनी पण सांगितलं विलय जाय म्हणजे काय? विलय जाय त्या समान, तत् समान होय. मग तत् समान होय तर मग काय तरी लक्षात येत नाही. आता माती सांगितली कारण आपल्या जीवन डोक्यात काय आहे? मातीचे. ती माती सांगितली का लगेच लक्षात. आता आपले थोवे झाले, गट झाले, मळ झाले, आहे की नाही? आता आपण पुढं सरकणार. प्रत्येक देवतेची स्वरूप मर्यादेत वाढ किती पटीने होते आणि चैतन्य देवतेची वाढ किती पट असते? सांगा दिलीप दादा. प्रत्येक देवतेची स्वरूप मर्यादेत 10% वाढ होत असते, 10 पट वाढ होत असते. आणि सर्वात मोठी देवता का जिची अनंत पट आहे, चैतन्य देवतेची स्वरूप मर्यादा किती आहे? मग ती अनंत पट आहे. ती 10 पटीत बसत नाही. 10 पटीत देवते कुठपर्यंत जातात? विश्वदेवतेपर्यंतच जातात. त्याच्या पुढं त्या जात नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे, कारण या साऱ्या प्रकारामध्ये, या साऱ्या नियमामध्ये चैतन्य देवता बसत नाही. चैतन्य देवतेची का बरं अनंतपट आहे? दिलीप दादा अनंतपट आहे नाही. का अनंतपट आहे? चैतन्य देवता अनंतपट का आहे? अनंत ब्रह्मांडाला ती व्यापलेली आहे. अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली असल्यामुळे तिची स्वरूप मर्यादा अनंतपट आहे. अनंत ब्रह्मांड, एक ब्रह्मांड किती योजन? एक ब्रह्मांड किती योजन? 500 कोटी योजन. लक्षात ठेवायचं डोक्यात. एक ब्रह्मांड 500 कोटी. विश्वेच्या देवतेची स्वरूप मर्यादा किती? तीच ब्रह्मांडाची स्वरूप मर्यादा, विश्वेच्या देवतेची स्वरूप मर्यादा. आता विश्वेच्या देवतेची मूर्ती किती? 56 कोटी. म्हणजे व्यक्त ब्रह्मांड किती? अव्यक्त ब्रह्मांड किती? कसं 500 कोटीतून 56 लेस करा. आता व्यक्त विचारलं, अव्यक्त विचारलं. अव्यक्त म्हणजे 444 कोटी योजन. एक योजन म्हणजे किती किलोमीटर? फटाफट सांगता आलं पाहिजे, फटाफट सांगता आलं पाहिजे, विचारता आलं पाहिजे. नाही तर भाईदेव मुनी येऊन केलं काय त्यांनी?
दुसरे साधू संत येणार, तुम्ही विचारत नाही, तुम्ही बोलत नाही, काही नाही, ते आपल्यासारखे ते जाऊ द्या म्हणून काय फरक नाही पडत. बरं जाऊ द्या, मी सांगून मी येऊन काही नाही, परंतु तुम्ही किती चिंतन केलं, तुमच्या डोक्यात किती घुसलं हे बी महत्त्वाचं आहे की नाही. देवता वर्ग पाहत असताना हे तर जनरल नॉलेज आहे, जनरल नॉलेज आहे. हे शब्दात व्याख्येत किंवा विशिष्ट संकेत बसवता येईल, परंतु देवता वर्ग आपण वेगळ्या पद्धतीनं चिंतन केलं का, त्याचे जे गुणधर्म आहे, कार्यकारण स्वरूप लक्षण आहे, याचा आपल्यावर प्रभाव नसणं म्हणजे आपण परमेश्वराची भक्ती करणं, त्याचा प्रभाव असणं म्हणजे आपण देवतेची भक्ती करणं. कारण देवता वैरिणी आहे, देवती स्वाभिमानी, देवती वंचकत्व आहे, याचं आपण चिंतन केलेलं आहे. आणि त्याचं चिंतन जास्त करा. हे तर जनरल नॉलेज, याचं काहीच नाही आहे, याच्यात काही विशेष नाही आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, सर्वात उच्च देवता कोणती आणि सर्वात नीच देवता कोणती, हात वर करा. बोला अशोक दादा, बोला. सर्वात उच्च देवता कोणती आणि सर्वात नीच देवता कोणती? कर्मभूमीची देवता. सर्वात खालची देवता कर्मभूमीची, सर्वात उच्च देवता चैतन्याची. सोपं आणि सरळ आहे. आता कर्मभूमीच्या देवतेची स्वरूप मर्यादा किती? हात वर करत चला. किती? कर्मभूमीच्या देवतेची स्वरूप मर्यादा किती? 500 योजन. आणि चैतन्य देवतेची स्वरूप मर्यादा किती? अनंत पट आहे की नाही? अनंत पट, अनंत आहे. म्हणजे बघा, खालच्या देवतेची आणि वरच्या देवतेची किती जमीन आसमानाचा फरक आहे. आणि आपल्याला कर्मभूमीच्या देवतेतून निघायचं, अष्टदेवतेतून निघायचं, अंतराळीच्या देवतेतून निघायचं, स्वर्गातून निघायचं. निघत 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 प्रवास करत आपल्याला कुठं जायचं आहे? ईश्वर स्वरूपाला. म्हणजे ह्या चैतन्य देवतेची अनंतपट जी स्वरूप, तिलाही ओलांडून जायचं आहे. किती प्रवास करावा लागेल. आणि प्रवासाची तर खूप भीती आपल्याला, आपण बाहेरच जात नाही. आपण प्रवास करतो फक्त स्थान करण्या इतपत, पण आपल्याला किती मोठा प्रवास करायचा याचा अंदाज घ्या. देवतांच्या उच्च नीच क्रमात अपवादात्मक थोवे परत्वे देवता किती व कोणत्या? उच्च नीच आहे की नाही? खालची कर्मभूमीची देवता नीच, अष्टदेवनी देवता उच्च, परंतु थोवे परत्वे पण उच्च नीच पण आहे. मुख्य देवता अनुषंगिक. तर अशा किती देवता आहे का त्यांच्यामध्ये उच्च नीचपणा, थोवे परत्वे नसतात? त्या किती आहे आणि त्या कोणत्या आहे? हात वर करा. आणि मग एकच हात वरती. खटावकर साहेब बोला. 2 थोवे. व्हेरी गुड. कोणते? हां हां, कैलास व्यंकटेचे अलीकडचे पलीकडचे समान देवाने सांगितलं की नाही? ते समान आहे. कैलास व्यंकटेचे हरी, हर, ब्रह्मा आणि अष्टभैरवातले 8 यांची समानता जी म्हणजे अधिकार. बाकी स्वरूप मर्यादा तर सर्वांच्या सारख्याच आहे, त्याच्यात विशेष नाही. अपवादात्मक थोवे हे लक्षात घ्यायचे, आपल्या लक्षात येत नाही. आणि सूत्रदेवाने तर सांगितलेलंच आहे. देवतांमधील पंचप्रकार सांगा आणि पंचप्रकारातली वाढ किती पटीने होत असते हे सांगा. जाधव साहेब सांगा आता. ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश हे पंचप्रकार देवतेमध्ये असतात. यांची किती वाढ होत असते पटीनं? 8 पटीनं. स्वरूप मर्यादा 10 पटीनं आणि पंचप्रकार 8 पटीनं. आता ह्या 8 पटीत कोणती देवता बसत नाही? लास्ट कोणती? पाहून घ्या तुम्ही लास्ट कोणती आहे. तिचं नाव लास्ट आहे का? चैतन्य देवता ही या 8% पटीत बसत नाही का? तिची स्वरूप मर्यादा, तिची जी पंचप्रकार आहे ती किती पट आहे? मग अनंत पट आहे. कारण ती अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली. तिची शक्ती बघा किती मोठी आहे. तिचे स्वरूप मर्यादा तर आहेच अनंतपट, पण तिचे पंचप्रकारसुद्धा अनंतपट आहे. परंतु ती देवता आहे, परमेश्वर नाही. आपण बघितलं तिची स्वरूप मर्यादाच्या अनुषंगाने आपण बघितलं की मायेचा तम, त्या तमात अनंत जीव, एका जीवाची 100 ब्रह्मांडा इतकी व्याप. आणि तो जो तम विभाग आहे आपल्या शरीरावर जसा तीळ असतो तशा तिळाच्या सारखा ती स्वरूप मर्यादा आहे कोणाची? तमाची. आणि त्याच्याही पलीकडं माया. ती माया किती मोठी आणि त्याच्याही पलीकडं परमेश्वर तो किती मोठा. आणि तो एवढा मोठा परमेश्वराला आपल्याला प्राप्त करायचं आहे. परंतु करू शकतो का आपण? करू शकता? देव तर म्हणता करू शकत नाही. आचार्याने सांगतात
या जीवामध्ये परमेश्वराची ताकद नाही, जीवामध्ये एवढी सामर्थ्य नाही का तो परमेश्वराला प्राप्त करेल. जीव परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही, पण परमेश्वरालाच या जीवाला प्राप्तीला न्यायचं, अयोग्य जीवाला मीच योग्य करतो म्हटलं. मग त्यासाठी काय करायचं आहे? फक्त स्मरण करा, चिंतन करा, आचार करा, त्याग करा, है की नाही, आणि परमेश्वर तोची व्हावा, तोची भेटावा ही तळमळ करा. चतुर्विध दुःख करा, हट्ट धरा. तुम्ही काय करत आले मग आजपर्यंत? हे करत आले का? विडे ठेवा, पंचावतार उपार करा, खेटी घाला, हे करत आले? काय करत काय आले? करायला काय लावलंय आणि करत काय आलो आपण? कशाने भेटणार आहे हे समजा. हा एक भाग आहे, हा एक पार्ट आहे धर्माचा. संस्कार हा एक विधी आहे, परंतु तेवढ्या पुरता तो सीमित असला पाहिजे, त्यातच अडकू आपण नाही, आहे की नाही. देवतामध्ये पंचप्रकार आपण बघितले. अनंत ब्रह्मांडातील व्यापलेली देवतेचे नाव सांगा आणि तिची स्वरूप मर्यादा सांगा. हात वर करा. सुदामदादाला हात वर करायला लावतात, त्यांनी स्वतःहून केला पाहिजे, त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. अनंत ब्रह्मांडातील व्यापलेली देवतेची नाव आणि तिची स्वरूप मर्यादा. अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली देवता कोणती सांगा दिलीप दादा? चैतन्यमय. तिची स्वरूप मर्यादा हे मी असे थोडंसं तुमच्यामध्ये नाही प्रश्न रिपीट काय येत आहे का, थोडा हॅमरिंग आणि कन्फ्युजन क्लिअर झालं आहे का नाही हे चेक करायसाठी येतात. येतं झालेलं राहतं, पण तरी विचार का रे कोणती आहे की नाही. निश्चयात्मक असलं पाहिजे. जी चैतन्य माया आहे. मानव संप्रदायामध्ये किती देवतांना मानतात? मानव संप्रदाय म्हणजे आपला धर्म किती देवतांना मानतात सांगा ताई? 81 कोटी 1.25 लाख 10 देवता आपण अस्तित्व रूपाने मानतो की नाही? आपण म्हणतो नाही आम्ही देवतेला मानत नाही, आम्ही देवतेला मानत नाही म्हणतो की नाही? नाही आम्हाला चालत नाही. का चालत नाही हा विषय वेगळा, का मानत नाही हा विषय वेगळा. मानणं वेगळं, धार्मिकता करणं वेगळं, अस्तित्व जाणणं वेगळं आणि शरण जाणं वेगळं. आपण काय केलंय? अस्तित्व रूपाने मानलंय आणि ज्ञान रूपाने जाणलंय, म्हणून आपण शरण जात नाही, म्हणून आपण भक्ती करत नाही. हे लक्षात घ्या. आपण समाजामध्ये जात असताना ही दरी आपणच निर्माण केली. तुमचा देव आमचा देव. देव तर एक परमेश्वर म्हणताय, परमेश्वर काय अनेक? परमेश्वर तो एक. तो एक परमेश्वर तुमचा आहे, तो एक परमेश्वर सर्वांचा आहे. सकळ जीवाते चिंतती. अनंत ब्रह्मांडांचे अनंत जीव आहे, सर्वांचा परमेश्वर तो एकच आहे. परंतु तुम्ही तुमचा आमचा करून टाकला आणि त्या परमेश्वराला छोटं करून टाकलं, कंजेस्टेड करून टाकलं, मानवांपुरतं सीमित ठेवलं. मान कोणी? 33 कोटीवाल्यांनी नाही दूर केलं, त्यांना तर अज्ञानच आहे. त्यांना तर 33 कोटी माहिती, पण तुम्हाला 81 कोटी 1.25 लाख 10 देवता माहिती आहे ना, परमेश्वर माहिती आहे ना. ते सांगत आहे आणि तुम्ही सांगता. तुमच्यात त्यांच्यात फरक काय राहिला? त्यांनी नाही दूर केलं, तुम्ही दूर केलं. ज्याला जास्त ज्ञान असतं, ज्याला जास्त ज्ञान असतं, ज्याला जास्त समज असते, ज्याला जास्त जाणीव असते, नॉलेज असतं, तो शिकवतो का तो शिकतो? तुम्ही शाळेत गेल्यानंतर शिक्षक तुम्हाला शिकवतात का शिक्षकांना तुम्ही शिकवता? का शिक्षक शिकवता? तुम्हाला नॉलेज आहे ना. मग आता तुम्हाला नॉलेज जास्त का त्यांना नॉलेज जास्त? तुम्हाला देवता किती माहिती आहे, त्यांना किती माहिती? त्यांना तर एकच ठेवायची माहिती, तुम्हाला किती माहिती? म्हणजे शिक्षकाच्या भूमिकेत तुम्ही असले पाहिजे. आता तो शिक्षक कसा समजवतो? आपण समजावण्यात कमी नाही पडत, आपण समजण्यातच कमी पडलोय. समजावाल कधी तुम्ही? जेव्हा तुम्हाला समजेल, जेव्हा तुम्हाला कळेल. नुसतं कळून समजून उपयोग नाही, जेव्हा प्रचितीला येईल. प्रचितीला आलं पाहिजे. आपण काय म्हणतो नाही ते असतं म्हणजे काय, ते प्रचितीला आलं पाहिजे. पण आपली जी भूमिका आहे अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून मी सांगत राहतो का साऱ्या जगाला, साऱ्या विश्वाला दिशा देण्याचं काम मानव संप्रदायातले लोक, मानव संप्रदायाचं तत्त्वज्ञान करू शकतं. पण आपण दिशाहीन झालो आहे, आपल्यालाच माहीत नाही. या स्थानावर जायचं, त्या स्थानावर जायचं, विडा उलटा ठेवायचा, नारळाचाच घ्यायचा का फक्त लवंग आणि वेलचीच घ्यायची?
हां, पदार्थामध्ये काय ठेवायचं, किती भाज्या ठेवायच्या, 11 ठेवल्यावर देव स्वीकारतील का 21 ठेवल्यावर देव स्वीकारतील हे आपल्यालाच माहीत नाही, है की नाही. त्याच्यामुळं साऱ्या अडचणी. म्हणून आपण समजावण्यात कमी नाही पडलो, समजण्यात कमी पडलो. समजलं तर तुम्हाला मग देव समजेल, देव कळेल, देव प्राप्त करता येईल. दुसऱ्यांचं समजावण्याचा विषय जाऊ द्या. आता आपल्याला किती समजलं हे पहा. देवतावर्ग पाहिल्यानंतर हे तर तुम्हाला क्लिअर झालं का आपण समजण्यात कमी पडलेलं आहे. हे क्लिअर झालं की नाही. समजण्यात कमी पडलो, समजावण्यात कमी नाही पडलं. आपल्याला पहिले समजलं तर मग आपण दुसऱ्याला समजावू शकतो. म्हणून उत्तर देणाऱ्या बाया आल्या नाही. हां, येतील आले एक एक जे बघा ज्या आल्या त्या देतात. उत्तर दिले असते आमच्यावर लोडच आला नसता. याचा अर्थ काय, त्यांना उत्तर तुम्ही समजताय, त्या आल्या नाही याचा अर्थ त्यांना उत्तर देता येत नाही म्हणून त्या घाबरल्या. हां, इथं घाबरणाऱ्याचं काही काम नसतं, फेस करायचं काम असतं. देवाने तर खूप तत्त्वज्ञान सांगितलंय. अरे बापरे, एवढं मोठं कसं काय होईल आमच्याकडून, असा म्हणणारा महानुभाव कधीच नसतो. त्या तत्त्वज्ञानाला अंगावर घेऊन फाईट करणारा, संघर्ष करणारा महानुभाव असतो. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही वातावरणात, कोणत्याही रस्त्यावर महानुभाव हा अलर्ट तयार राहायला पाहिजे. हा लढवाया म्हणजे हा सैनिक आहे. सीमेवरचा सैनिकाला एकच दुश्मन दिसतो, इकडं 1000 सैनिकाला घेऊन आपण बरोबर फिरतो, आहे की नाही. उत्तरापंथाला देव गेले आणि दुपारची वेळ आहे, जेवण वगैरे झालं आहे. महादाईसांना एक आपलेपण, हा स्वामी श्री चक्रधरांचा परिवार, ते आपल्यापणातून ते पडताळणी करायला निघाले की कोण कसं साधक, कुठं राहिलंय, कुठं बसतंय, कुठं स्मरण करताय, कुठं झोपताय. आणि पूजनीय माईम भट एका दाट सावलीमध्ये मस्तपैकी त्या काय म्हणतात, तुम्हाला झोप तरी कशी येते. आपल्याला 1000 दुश्मन असताना झोप येते, ती बी दुपारची, ती बी दाट सावलीत. तुम्हाला येते ना. तुम्हाला दुश्मनाची अजून ओळख नाही ना, त्यांच्या टप्प्यात तुम्ही आले नाही अजून, आहे की नाही. त्यांच्या टप्प्यात या, मग तुम्हाला कशी येईल पहा. तो टप्प्यात येणं म्हणजे काय, समजणं, जाणीव होणं. ती जाणीव आली का मग दुश्मन दिसतो आपल्याला. 1000 दुश्मन, इंद्रिय, विकार, विकल्प, स्वभाव, आहे की नाही, आपले दोष, आपण हे सर्व बघितलेले आहे. आणि हे सोडून 81 कोटी 1.25 देवता ह्या वैरिणी आहे जीवाच्या, त्या हित पाहतात का, त्या परमेश्वराच्या प्राप्तीला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतात का आपल्याला, किंवा आपल्याला जे अर्जन केलेलं नाही आहे तरी ते देण्याची इच्छा ठेवतात का. जे अर्जन केलेलं आहे ते सुद्धा देत नाही, देतात दुःख पूर्णपणे, अत्यंत उत्साहाने, आवेशाने, आणि सुख पाना चोरते गाय तशा पद्धतीनं कमी करतात. म्हणजे आपल्याला दुश्मन किती बघा. आता येईल का झोप. त्या झोपेच्या अधीन आपण केव्हा होऊ, जेव्हा आपल्याला आजूबाजूचं काही समजत नाही, कळत नाही. त्याचं चिंतन तुम्ही केलं, स्मरण केलं, ती जाणीव झाली, तोची व्हावा, तोची भेटावा, मग ती चाड निर्माण झाली, तेव्हा तो झोप उडते. आचार्यांची झोप उडाली. आचार्यांना वेद नाही आणि बोध पण नाही, परंतु रुद्रपूरवरून देवावर आल्यानंतर त्यांनी विचारलं, गुणप्रभू बाबा, आम्ही आणि दादोस याच्यावर तुमची बुद्धी कशी. ते सहजच बोलून गेले, सारखीच. आणि देवाने निरूपण केलं. मग निरूपण केल्यानंतर आचार्यांना सांगितलं, जा आता झोपा. आणि सकाळी परत बोलवलं. देवाने विचारलं, झोप बरी आली, काही डास आवेशाचा काही त्रास, आणि झोपच आली नाही. आचार्यांची झोप उडाली. का झोप उडाली, का मी काय समजत होतो, मी कोणत्या भ्रमात होतो, कोणत्या अज्ञानात होतो, कोणत्या विचारात होतो, हे काय प्रॅक्टिकल सत्य काय, वास्तविक सत्य काय. जोपर्यंत वास्तविक सत्य कळत नाही तोपर्यंत झोपात येणारच. नाशे आपण झोपलेलंच. महानुभाव कधीही झोपलेला नसतो, परंतु महानुभावासारखी श्रीमंती कोणाकडत नसते. जेवणाच्या वेळेत, जेवणाच्या अगोदरच बेड तयार राहत बरं का. जेवणाच्या अगोदरच बेड तयार राहत. मी आश्रमांमध्ये जातो, आता आपल्या आश्रमामध्ये मी गमतीनं म्हणत राहतो, तुमच्यासारखे श्रीमंत या जगात तुम्हीच आहे म्हटलं. धीरूभाई अंबानीच्या पोरांना झोप येत नाही म्हटलं. का बरं, त्यांना झोपायलाच वेळ नसतो. मित्तल ग्रुप,
टाटा ग्रुप हे मोठे मोठे जो लोक आहे ना, जे व्यावसायिक बिझनेस काही कोटीचा टर्नओव्हर, त्यांना झोपायला वेळ नाही. आणि तुम्हाला कारण काय माहिती आहे? आमच्याकडे 2-3 वयस्कर मंडळी आहे. आता 11:30चा टायमिंग झाला, 11:30ला मग पूजा अवसर होईल, नंतर लगेच आरतीन जेवण होईल. हे 10:30पासूनच बेड बसतं करायला सुरुवात कड्या मस्त बेड तयार करून मस्तपैकी. मी म्हणायचं काय आता ठीक आहे, जेवण केलं रे केलं, हे पात्र ठेवलं, लगेच जाऊन लगेच स्लीप झोपणं. बरं पहाटे 3ला उठताय म्हणून मग आता झोपत असतील, पण पहाटे 3ला बी उठल्या उठल्या आता हे पाहतील बाबा विनाकारण 2 शब्दांचा लाभ, पण उठल्या उठल्या ना असं बसल्या बसल्या बी गोरण्याचा आवाज येतोय, पांघरून घेतलेलं राहतंय. झोप येते कुठून, कशी येते? अर्जुनाला झोप येत नव्हती म्हणून देव काय म्हणायचे? गुडाकेश, म्हणजे झोपेला कंट्रोल करणार अर्जुन देव होते, हे की नाही. आणि अष्टस्वभावातली स्वभाव आहे, त्या स्वभावाला मात्रा द्यायला लावली देवाने. आणि मात्रा कधी येईल? तुम्ही म्हटले मात्रा देऊ शकतात का? जीवाच्या कडेने स्वभावाला मात्रा बसत नाही. तुम्ही म्हटले आता मात्रा द्यायला लावली, क्षुधा आहे, पिपासा आहे, मल आहे, मूत्र, जायचंच नाही दिवसभर, शक्य आहे का? मात्रा आपण नाही देऊ शकत, उलट त्रास होईल, आजारी पडाल, इन्फेक्शन होईल, प्रॉब्लेम्स येतील. मात्रा देवाच्या कडेने आली पाहिजे. कधी? जेव्हा तुम्ही आचारावर असाल, त्या परीवर असाल, तेव्हा सत्संग चालू आहे, वाचन चालू आहे, चिंतन चालू आहे, स्मरण चालू आहे, त्याचा त्रासच होणार नाही. ते बंद केलं का मग तुम्हाला जाणवेल की अरे आपल्याला लगेच जायला पाहिजे, आपल्याला भूक लागली, आपल्याला झोपायला पाहिजे, त्याचा त्रास होणार नाही. तिकडून असतं ते कडेने. स्वभाव मात्रा परमेश्वराकडून बसते, परंतु आपण त्याच्यावरती असलं पाहिजे. आपण जबरदस्ती करू शकत नाही. हे स्वभाव आहे आपले, अष्टस्वभाव आहे. मग तुम्ही जंगलात जा, नाही तर आणखीन कुठेही जा, ते तुमच्याबरोबरच राहणार आहे. त्याच्यावरती नष्ट सांगितलं आहे का? नाही. विकार विकल्प शून्य सांगितलं आहे, कारण ते नष्ट होऊ शकत नाही. कंट्रोल डाऊन. एकीकडे सांगितलं आहे विकारा वेगळा जीव झालाच नाही, इकडे सांगितलं आहे शून्य करा. स्वभावाला मात्रा द्या. स्वभाव तुमच्या व्यतिरिक्त असू शकत नाही. इंद्रिय स्वभाव, त्याचा धर्म कोणता? विकार. म्हणजे हे समजून जर घेतलं ना तुम्ही, तर मग तुमच्या लक्षात येईल का आपल्याला नेमकं कंट्रोल काय करायचं आहे. आणि हे समजून घेणं म्हणजे देवता समजून घेणं. याच्यावरती कंट्रोल, यातून बाहेर पडणं, परमेश्वराचा वेद निर्माण होणं, तोची व्हावा तोची भेटावा ही भावना निर्माण होणे, बुद्धी निर्माण होणं, म्हणजे परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करणं, अनन्य भावे शरण जाणं. हे लक्षात घ्यायचं. हा विषय बौद्धिक आहे. म्हणून मी सांगतो इथं अबौद्धिकांचं नायऱ्यागायऱ्याचं कामच नाही. धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे. जो विचार करल, जो चिंतन करल, जो बुद्धीला ताण देईल, चिकित्सा ठेवल, त्याचा धर्म आहे. असे येडेगडेनी येडे गाबाळायचं काहीच काम नाही आहे. परंतु कळत न कळत पूर्व श्रमानुसार काहीतरी त्यांनी जोडलं म्हणून देवाने दिलं आहे. परंतु देवाने दिलं आहे याचा अर्थ कोणाला बुद्धी नाही असं या जगात कोणी नाही आहे. भौतिक जगात किती डोकं लावतो, फायदा तोटा स्वार्थ किती होतो. इथंच का बरं त्याचं डोकं थांबतं? इथंच का बरं वेच नाही, आवड नाही, वेद नाही. डोकं सर्वांना असतो. असा एक बिनडोक माणूस दाखवा जगामध्ये. जो बिनडोक असतो ना तोच म्हणतो सर्वात जास्त डोकं तर मलाच आहे. आणि तुम्ही कोणाला ओळखणार? ओळखू शकत. पण इथं मात्र तुमचे सर्व तलवारी म्यान असतात. चैतन्य देवता आहे, अनंत ब्रह्मांडावे आपलेली, आणि ती स्वरूप मर्यादा सुद्धा अनंत पट आहे. लक्षात घ्यायचं. मानव संप्रदाय किती देवतांना मानते बी झाला आपला विषय. कोणत्या देवता कोणत्या देवतांना बघू शकतात? कोणत्या देवता कोणत्या देवतांना बघू शकतात? आई तुला तरी येतं आई, कारण तिकडं ऐकलेलं असेल. सांगा ताई. नीच देवता उच्च देवताला बघू शकतात? नाही. मग कसं? उच्च देवता नीच देवतेला बघू शकतात. वरचा माणूस खालच्या माणसाला बघेल का नाही, वस्तूला बघेल का नाही. तर उच्च देवता नीच देवताला बघू शकतात. नीच देवता वरच्या देवतेला बघू शकत नाही. का बघू शकत नाही? डोळे नाही का त्यांना? दुर्बीण नाही? काय का बरं बघू शकत नाही सांगा? का बघू शकत नाही? प्रश्न नीट समजून घ्या मग उत्तर द्या.
हां, स्वरूप मर्यादे 10 पट मोठी आहे ना ती, आणि पंचप्रकारात 8 पटीनं मोठी आहे. आपल्यापेक्षा ती मोठी आहे, तर खालची देवता वरच्या देवताला कसं बघेल? कारण ती मोठी आहे, ती बी 10 पटीनं मोठी आहे. इथं 500 आणि तिथं 5000, कशी बघेल? आहे की नाही? आणि मग बघणारच नाही का, जाणणारच नाही का? मग ते पुढं चाललंय. नीच देवतेला उच्च देवतेचे कशाचे ज्ञान असते? फक्त अस्तित्वाचे ज्ञान असते. हा, बाळा साहेबांनी हात वर केला. ते अस्तित्वाचं ज्ञान असतं की माझ्यावरती कोणीतरी आहे. त्या अस्तित्वाच्या ज्ञानानुसार आदेश येत राहतो, काम करत राहतात. त्या पद्धतीने ही सारी सिस्टम व्यवस्थितपणे चालू असते, हे लक्षात घ्यायचं आहे. हो, बघा, ते आपण ही व्यावहारिक गोष्ट विचार करू शकतो की बाबा काहीतरी दिसेल, काहीतरी दिसेल. दिसणे म्हणजे काय? काहीतरी दिसणे का सर्व दिसणे? अस्तित्व मानते याचा अर्थ तिच्या लक्षात आलेलं आहे ना मायापेक्षा मोठी कोणीतरी, ती पाहत नाही. याचा अर्थ काय? दिसत नाही. दिसत का नाही? तर स्वरूप मर्यादेत वाढ आहे, ती बी 10 पटीची आहे. त्या अनुषंगाने ती समजून पाहणं म्हणजे समजून घेणं, जाणून घेणं, किंवा प्रत्यक्ष बघणं. बघू शकत नाही. ते काहीतरी दिसणं म्हणजे काय? व्यावहारिक गोष्ट आहे, परंतु पाहत नाही म्हणजे काय? समजू शकत नाही, जाणू शकत नाही, कारण त्याच्यात पट वाढत असते. तर अस्तित्व आहे बाबा मोठी. पाहणं, अस्तित्व जाणणं म्हणजे, अस्तित्व मानणं म्हणजेच पाहणं आहे ना, थोडंफार का होईना. तर ती अस्तित्व मानत नसते तर मग आज असं समजलं असतं का काहीच पाहत नाही. पण अस्तित्व मानते याचा अर्थ काय? पाहणंच झालं एक प्रकारे. आता आपली काही मुख्यमंत्र्याची भेट आहे का डायरेक्ट? पण आपण म्हणतो का मुख्यमंत्रीच नाही आहे महाराष्ट्र राज्याला? आपण अस्तित्व मानतो, आपले काही कॉन्टॅक्ट नाही, मग आपल्याला दिसतच नाही का? दिसतं ना काहीतरी टी व्हीवर मुख्यमंत्री. याचा अर्थ आपण काही सर्वच ओळखतो का? सर्वच जाणतो का? सर्व ते काय करतात, कसं करतात, कशी सिस्टम असते, काय अनुभवच नाही ना आपल्याला. पण आपण अस्तित्व मानतो, पंतप्रधानांना मानतो, राष्ट्रपतींना मानतो, अस्तित्व रूपाने मानतो. आता आपण आपल्याकडं 3 सैन्य दल आहे. कोणतं कोणतं? नौदल, भूदल, वायुसेना, आहे की नाही? त्यांचे बी बॉस आहे की नाही? आपण नाव माहिती का आपल्याला? मग आपण मानत नाही असं म्हणायचं का? परंतु तुम्ही म्हणता आहे, कोणीतरी आहे, XYZ, मला माहीत नाही, पण अस्तित्व मानता की नाही तुम्ही? त्या अर्थाने अस्तित्व मानतो. आपल्याला माहीत नाही, जाणीव नाही, ओळख नाही, परंतु आपण नाही म्हणू शकत नाही. आपण असं म्हणू शकत नाही ज्या अर्थी मला माहीत नाही त्या अर्थी नाही आहे असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. आपल्या आता अमेरिकेचं जे राष्ट्राध्यक्ष आहे माहिती आहे का? नाव नाही माहिती, काहीच नाही माहिती. ते तर जाऊ द्या लांब. तुमच्या छत्रपती संभाजीनगरच्या कलेक्टरचं नाव सांगा, CPचं नाव सांगा, कमिशनर ऑफिसरचं नाही माहिती तुम्हाला. मग तुम्ही म्हणू शकता का नाही आहे, कलेक्टरच नाही आहे? अस्तित्व कलेक्टरचं मानता पण ओळख नाही. तहसीलदाराचं नाव माहीत नाही आपल्याला, परंतु नाही असं म्हणत नाही, अस्तित्व मानतो या अर्थाने. लक्षात आलं? तर ते काही ओळखत नाही ना वरची देवता कोण, काय काय, तिचं स्वरूप मर्यादा किती, खालच्या देवतेला काय माहिती. उलट ज्या देवतेला वरच्या देवतेचं नॉलेज नसतं, माहिती नसतं, त्याचं नॉलेज तुम्हाला आहे. तुम्ही साऱ्या देवता ओळखतात, नुसतं देवतेलाच नाही ओळख, परमेश्वराला पण ओळखतात. बघा तुमची शक्ती, बघा तुमची ताकद, तुमचा अधिकार. नाही अधिकारच नाही हो बाबा, तुम्हाला साऱ्या देवता माहिती आहे. तोंड पाडून सांगत होतो नाही, अधिकारच नाही. साऱ्या देवता माहिती, परमेश्वर माहिती, आचार माहिती, ब्रह्मांड माहिती, त्या ब्रह्मांडाचा व्याप. अजून काय माहिती पाहिजे तुला? अजून कोणता अधिकार द्यायचा आहे? हां, सर्व माहिती आहे ना तुम्हाला. कोणाला विचारलं ब्रह्मांडाचा स्वरूप व्याप तर सांगता येईल का कोणाला? पण तुम्ही डायरेक्ट सांगताय 500 कोटी योजन, व्यक्त ब्रह्मांड, अव्यक्त ब्रह्मांड. किती नॉलेज आहे तुम्हाला, आणि तुम्ही म्हणता अधिकारच नाही. यातून आपण पहिले बाहेर पडलो पाहिजे. अधिकार आहे पण आपला प्रयत्न कमी पडतो. जीव तर सर्वाधिकारी, देवाने काय म्हणलं, जीव सर्वाधिकारी असं म्हटले का? संभाजीनगरच्या लोकांचा अधिकार आहे,
पुण्याच्या लोकांचा अधिकार नाही असं देव म्हटले. जीव सर्वाधिकारी, जीव जातीत्वाने एक, इथून तिथून एकच, अनंत जीवधारे असले जातीत्वाने एकच आहे. सर्वांना सांगितलं जीव सर्वाधिकारी, विशिष्ट मान भाव, विशिष्ट जिल्हा, विशिष्ट तालुका, असं देवाच्या मनात तरी आहे का विशिष्टता? विशिष्टता नाही, समभाव. जीव सर्वाधिकारी, तरी मग आम्ही अधिकारी नाही, आम्ही अधिकारी नाही येतं कुठून, आलं कुठून? जोडलेलंच नाही. अरे तू कर्मभूमीत जन्माला आला, महाराष्ट्रात जन्माला आला, देवाने सांगितलं महाराष्ट्र असं, महाराष्ट्रात अगोदर जन्माला आला, तुला कुठं जायचीच गरज नाही. ज्यांना बाहेरचे लोक आहे त्यांना कळाल्यानंतर त्यांना तळमळ असते, महाराष्ट्र देवाने सांगितलं महाराष्ट्रात राहायचं, आपल्याला महाराष्ट्रात जाता येत नाही. मग त्यांनी सिस्टम नियोजन केलेले, मरायला महाराष्ट्रात जाऊ म्हणते, पुरायला महाराष्ट्रात जाऊ. यांनी विषय व्यवस्था केली त्यांच्या पद्धतीनं. तुम्हाला सर्व जीव आले, सकळ जीवाचं चिंतन करतात देव. सर्व जीव आले, सर्वांना अधिकार आहे. असा एक जीव नाही ज्याला अधिकार नाही. अहो मग पशुला अधिकार आहे ना. तो आता भोगण्यासाठी गेलाय, त्याला अधिकार होता, त्यांनी त्याचा अधिकाराचा वापर व्यवस्थित केला नाही, मग तो गेला नरकात. आता नरकात गेल्यानंतर तो काय कायमचा नरकात राहणार आहे काय? त्याची कधीतरी तो भोग संपणार आहे, आणि भोग संपून परत तर नरदेहात येणार आहे की नाही? या झाडामध्ये जीव आहे तर स्थावर नरकात तो कायमचा तिथं राहणार आहे का? तो कधीतरी निघणार आहे आणि मनुष्य देहात येणार आहे. मनुष्य देह म्हणजेच सुखफळ, याच्यावरचे सुखफळ आणि याच्या खालचे नरकफळ. अधिकार आहे. परंतु आता शाळेत 10-100 लोक विद्यार्थी असतात, शिक्षक सारखाच आहे, प्रश्नपत्रिका सारखीच आहे, उत्तर सोडण्याचं जी वेळ आहे पेपरची ती सारखीच आहे. पण कोणाला 60%, कोणाला 70%, कोणी 98% राहतं आणि कोणी 35% राहत नाही. जीव सर्वाधिकारी आहे. त्याचा प्रयत्न त्यांनी किती कष्ट केलं, त्याचा प्रयत्न त्यांनी किती केला, त्याच्यानुसार त्याला मार्क आणि त्याच्यानुसार त्याची पुढची प्रगती. म्हणून आपण पाहत राहायचे झाडं, यांनी किती नालायकी करेल असेल म्हणून इथं आलाय. आता आपल्याला नालायकी करायची का नाही? कुत्रा दिसला, मांजर दिसले, डुक्कर दिसली, म्हैस दिसली का समजायचं का यांनी लय नालायकी करेल असेल, त्याच्याशी बोलायचं का अरे बाबा तेव्हा देवानी सांगितलं, कितीतरी साधू संतांनी सांगितलं, तेव्हा ऐकलं नाही, आता भोग. नंतर भोग असं म्हणण्यापेक्षा आपण त्याच्यासारखं होऊन जातो. कुत्र्यालाच घेऊन फिरत आहे लोक, त्याच्यासारखे झाले ना. नॉलेज नाही. जीव सर्वाधिकारी आहे, सर्व अधिकार आहे. आता अधिकार या शब्दाचा अर्थ कॅपॅसिटीच्या माध्यमातून. कॅपॅसिटी, आता ही बॉटल आहे, याचं 1 लिटर पाण्याची कॅपॅसिटी, त्याच्यात 2 लिटर टाकून उपयोग आहे का? आता तुमची बौद्धिक कॅपॅसिटी किती त्याच्यानुसार मी सांगितलं पाहिजे, समजावलं पाहिजे. तुमची बौद्धिक कॅपॅसिटी पहिलीतली तुम्ही 10वीतलं शिकवायला लागलं तर जमेल का? आता जीव सर्वाधिकारी म्हणजे घेण्याच्या अनुषंगाने, ऊर्ध्वगतीच्या अनुषंगाने, आता कॅपॅसिटीच्या अनुषंगाने, वेगवेगळ्या अनुषंगाने अर्थ तो प्रकरण वशे. आता कोणत्या अनुषंगाने? तुमचं आता वय झालं एवढं, तुम्हाला सांगितलं 50 किलोचं पोतं उचला, जमेल का? नाही कॅपॅसिटी. मुलाला सांगितलं कमी वयाच्या तू 50 किलो तर पटकन उचलून घे, कॅपॅसिटी. तर ती वेगळी कॅपॅसिटी, ही वेगळी कॅपॅसिटी. अधिकार हा वेगळा विषय. म्हणतो आपण अधिकार नाही, मागची जोड नाही, सारं आहे आपल्याकडं. सांगितलं जातं तर तुम्ही ऐकलं, तुम्हाला अधिकारच नाही. बरं आहे बाबा, टेन्शनच नाही. अधिकार नाही म्हणून मोकळं व्हायचं आणि बात खतम करायची. देवाकडे तुम्ही 1 डोळा मागा, त्या देव 2 डोळे देतो. अधिकार नाही म्हणून गप बस. अनाधिकार आहे माझा, अनाधिकार आहे माझा, म्हणजे मर मग, अनाधिकार आहे असं म्हण आणि जाय मग नरकात. मग काय देव कधी काय करतील? पण देवाची ब्रह्मवाणी काय आहे? जीव सर्वाधिकारी असं स्पष्ट दिले तर अनाधिकाराचा विषय येतो कुठं? अनाधिकार हा, अधिकार हा कॅपॅसिटीच्या माध्यमातून तुमची बुद्धी. आता एखादा चांगला आचार करू शकतो, एखादा कमी करतो, एक मध्यम, कनिष्ठ, श्रेष्ठ आहे की नाही? तुम्हाला शाळेचं विद्यार्थ्यांचं उदाहरण दिलं. एखाद्याला बुद्धीचा जास्त विचार करण्याची जास्त प्रयत्नवाद असतो. आता हे सारं जे येतं हे भजनात हो. मग परत प्रयत्नवाद आहे, ओल्या गुणाचा आहे, कोरड्या गुणाचा आहे, रांगोळीचा आहे, कटकटियमांचा आहे, हे जे सारे जे आहे हे मग भजनात हो. मग आता तुम्ही अधिकार आहे अशी विचारधारा करा पक्की. जोडलेलं पण आहे, परंतु आपला प्रयत्न कमी पडतोय. आता करायला लागा प्रयत्न. आता 2-2 ब्लँकेट घेऊन झोपत होते, आता एकच ब्लँकेट घ्या, थंडी वाजली पाहिजे म्हणजे सकाळी उठले पाहिजे. हा प्रयत्न का अप्रयत्न सांगा?
तुम्ही ठरवलं तर 3ला उठू शकत नाही का? स्मरण करू शकत नाही का? तुम्ही ठरवलं तर अनुसरू शकत नाही का? त्याग करू शकत नाही का? काय विशेष काय? आता ठरवायचं नाही आणि अनाधिकार अनाधिकार म्हणायचं. तुम्ही जे ठरवलं ते करू शकतात आणि भौतिक जगामध्ये ते ठरवलेलं केलं आहे तुम्ही, तसं आध्यात्मिक जगामध्ये ठरवलं तर नाही करू शकत का? हां, आपण बहाणे विषय जीव हा विषय अवस्था करू जाणे. देवाने सांगितलं विषय अवस्था करू जाणे, जाऊ द्या. त्याच्यावर तुम्ही ठरवलं तर करू शकता. म्हणजे प्रयत्न आणि अप्रयत्नावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. तुम्ही स्मरण करू शकता, चिंतन करू शकता, आचार करू शकता, काय करायचं ते करू शकता. म्हणूनच देवाने सांगितलं आहे जे जीव करू शकतो तेच सांगितलं आहे. बेलापूरला देवाला जाण्याची प्रवृत्ती आहे. आचार्यांना सांगता असं निदानाचा आचार ऐका. ते म्हटले नाही, देवाविन काही धर्म असतो का? आम्ही ऐकू शकत नाही. देव म्हणता बरोबर तुम्ही म्हणता ते बरोबर. तुम्ही त्या स्टेटमेंटला देवानी यस केलेलं आहे. देवाविन धर्म असू शकत नाही. देवाविन धर्म असू शकत नाही. माईम भटांच्या माध्यमातून मग सांगितलं. माईम भट काय स्टेटमेंट देतात त्यालासुद्धा देवानी यस केलेलं आहे. करेक्ट. काय? ऐकून घ्या. जे जीवाला जमेल, जे जीवाला झेपेल, जे जीवाला करता येईल तेच देव सांगतो. देव सांगणार दुसरं काहीच नाही आहे. देवाने दोन्ही बी करेक्ट केलेलं आहे. देवाविन धर्म नाही. मग आपल्या धर्मामध्ये आपला देव किती चेक करा. आपला धर्म आहे पण धार्मिकता आहे, पण देव किती कळाला, देव किती समजला, की देव किती जाणवला, देव किती प्रचितीला आला, पण त्या रस्त्यावर तुम्ही किती चालले ते देव आहे. ते देवाच नाही. आपण जो आहे ना आमचा धर्म देवाचा आहे, परमेश्वराचा आहे, पण आपल्या धर्मामध्ये आपल्या धार्मिकतेमध्ये आपला देव आपल्याला किती भेटला आहे. देव म्हणतात देवाविन धर्म नाही. मग तुमचा धर्म आहे पण देवाविन नाही का? देवा बरोबर आहे. बघा सोपं आहे. आणि वरून तुम्ही जे बहाणे करतात, विषय अवस्था करतात, परमेश्वर म्हणतात करेक्ट. जे जीवाला होईल, जीवाकडून होतंय, जीवाला करण्यासारखं आहे तेच मी सांगितलं. कारण परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आहे. त्यांना काय तुम्हाला वेड्यात काढायचं आहे काय? का एन्जॉय करायचं आहे का कामाला लावायचं आहे? जे तुमच्याकडून होत नाही ते करायला लावणं म्हणजे काय करणं? जे होईल. बरं एवढं करून सुद्धा म्हटले मी आहे ना, तू उभा तर राहा. उभा ठाकायची पुरे सिद्धीत येत नाही. जे तू उभा तर राहा, तू अनाथ हो, तू शरणत ये, मी आहे. पण त्या परमेश्वर आहे असं अस्तित्वाची जाणीव आपल्याला जेव्हा होईल तेव्हा या सूत्रांना अर्थ होईल. देव म्हणतात मी आहे. तुम्ही म्हणता देव नाही हो, आम्ही असं नाही जाणार. देव 1250 वर्षापूर्वीच उत्तरापंथाला गेले. उत्तरापंथाला गेले आणि तुम्ही कायला इकडं राहिले? मग तुम्ही जा ना. देव पाहिजे ना तुम्हाला, जा मग तुम्ही पण. आपण ते लक्षात येत नाही. देव आहे अस्तित्व आपल्याला समजणं म्हणजे आपण धर्मात असतो. देव असं आहे ही जाणीव आपल्याला होणं म्हणजे आपण धर्मात असणं. आपण धर्मात आहे परंतु आपल्या धर्मात आपला देव किती आहे हे आपण समजून घेत नाही, जाणून घेत नाही. हे लक्षात घ्या. प्रश्न विचारत असं निरूपण करा जेणेकरून प्रश्न कमी होतील, लोड कमी. म्हणून तर चाललंय ना. नाहीतरी आपण लोड घेतलेलाच नाही. तो पहिलाच विषय झालेला आहे. जीव लोडच घेत नाही. देवाने लोड घेतलाय ना. देवाला आनंद देण्याची प्रवृत्ती, देवानी साऱ्या देवतेला कामाला लावलं, देवानी सृष्टी निर्माण केली, देव अवतारले, देव वाडोवाडी फिरले. लोड देवानी कमी घेतलाय का? ना आपण लोड घ्यायला तयार नाही. लोडच घ्यायला तयार नाही. तुम्ही लय लोड घेता. आवरून आम्हाला सांगायचं तुम्ही लय लोड घेतात. आम्ही लोडच घेत नाही. 20 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष उपदेश घेतलाय. लोड न घेतल्यामुळे अशी हालत आहे ना. अशी हालत आहे लोड न घेतला. आता तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, जर हा प्रश्नपत्रिका म्हणजे हा अभ्यास आपण केलेला नसता, घेतलेला नसता आणि पहिल्या दिवशी प्रश्नपत्रिका घेतली अशी तुमची काय हालत असते सांगा बरं. एक सहज सांगा बरं का. थोडंफार येतंय तरी. आणि उपदेश घेतले किती वर्ष झाले? 27 वर्ष. किती साधू संतांचे सत्संग ऐकले? धार्मिकता किती केली? धार्मिकता किती केली तुम्ही? भरपूर केली. गंज केली. आपण म्हणतो जुने गंज केली, गंज खाल्लं, गंज. हे गंज कुठं गेला? आपण गंजात गेलो. गंज कुठे? आपल्याला गंज आली ना. तुम्ही शिकवलंच नाही. 25 वर्ष शिकले तुम्ही, त्याचं काय?
हे थोडं शिकवलं. तुम्हाला बघा हा पलीकडून या, बाई अगोदर हात लावल, माणूस पलीकडून होऊ द्या, अजून थोडं याच्यातच हे कधी शिकवलं. बघा, धर्म तुमचा आहे, जाणून घेण्याची जबाबदारी पण तुमचीच आहे. देव स्पष्ट सांगताय, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याच्या व्यतिरिक्त काही जाणणे असेल. बाई तुम्ही जीव जाणता, देवता जाणता, प्रपंच जाणता, परमेश्वर जाणता, मग याच्या व्यतिरिक्त काय जाणायचं राहिलं बाई? आणि जर ते जाणत नसेल तर मग 20 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष केलं काय आपण, पाट्या टाकल्या, काय उपयोग नाही. फक्त संस्कार लागला. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं, फक्त संस्कार लागला, केली क्रिया वाया जात नाही. मग वाया कोणत्या अनुषंगाने गेली नाही, फक्त संस्कार लागला. ते संस्कार आहे म्हणून इथं तुम्ही बसले तरी, ऐकताय तरी, काहीतरी अर्थता आहे तरी. संस्कार नसतं तर ज्यांना संस्कार नाही ते आले का इथं, येतात का इथं, का तुम्हीच आहे का इथं? इथं उपदेशी भरपूर आहे की नाही? संध्याकाळी संख्या नाही, ठीक आहे ना, संध्याकाळी आलो. बघा, तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं, कोणाला कुठं वेळ द्यायचा हे ज्याला समजलं तो मानव. कामं असू द्या हो, कामं काय कामं, आम्ही 25 वर्ष कामच केले. कामाचं काय घेऊन बसले? तुमच्यापेक्षा कितीतरी कामं केले, तुमच्यापेक्षा कितीतरी शेड्यूल आमचं टाईट असायचं. परंतु कुठं वेळ द्यायचा हे जर समज नसेल, जाणीव नसेल तर तो त्याला बोधच नाही म्हणत. तुम्ही नियोजन करू शकता, नाही नियोजन तर 8 दिवस जर तुम्ही सुट्ट्या टाकल्या, नुकसान किती होईल सांगा? पैशाचं नुकसान होईल, बाकी काही नुकसान होईल? पैशाचं किती, पैशाचं नुकसान होईल? 1000 रुपये पर डे. पर डे 8 दिवस 8000. आणि आजारी पडले मग 20,000 डॉक्टरकडे नेऊन द्या. 8,000च्या नुकसानासाठी तुम्ही किती मोठं नुकसान करतं याचा सेन्स जर तुम्हाला नसेल, जाणीव नसेल, तर तुम्ही कसले बोधवंतन, कसले वासनिकन, कसले धर्माचे, कसले दैवराटीचे. वेळ कुठं द्यायचा? 40 वर्ष नाही 50 वर्ष धर्मात राहिले पण हे नाही कळालं, देव थोडी भेटणार आहे. बरं, देव नाही भेटणार आणि आयुष्यभर तुम्ही तर कामं करतात आहे, ड्युट्या करतात आहे, दर महिन्याला पगार घेताच आहे, तुमचं पुरं होणार आहे का सांगा? होईल का पुरं? 40 वर्ष ड्युटी केली तुम्ही, आहे ना तुम्ही रिटायर, त्यातले पुरं झालं का सांगा? पुरं झालं नाही म्हणून तर अजूनही बी त्या ड्रेसवरती आहे ना, तिथंच आहे ना. जे 40 वर्ष तुम्ही काम केलं, सर्व्हिस केली, एक दिवसाचा विचार केला, एक्स्ट्रा काम केलं, त्याला काय म्हणतात? एक्स्ट्रा काम, ओव्हर टाईम केला, दर महिन्याचे पगार घेतले, 2 दिवस लेट झाले तरी तुमची चुळबुळ होती, पगार का आला नाही? 50 वर्षचे महिने झाले किती? त्या महिन्याचे XYZ पेमेंट पैसे झाले किती? एवढ्याने तुमचं पुरं झालं नाही, आता 8 दिवसांनी तुमचं पुरं होणार आहे का? ज्याला कळालं ना तो मानव. लक्षात घ्या, काय तुमच्या नोकऱ्या आणि ड्युट्या आणि पैशाचं घेऊन बसले तुम्ही, त्यातून तुम्हाला काय भेटणार आहे सांगा? काय भेटणार आहे? पॅन्ट आहे तर शर्ट नाही, शर्ट आहे तर डोकं टोपी नाही. आणि इथं काय भेटणार आहे बोला? येस ना, परमेश्वर चिंदी चिरकुटीचा विचार करताय, 1000 रुपयाचा विचार करताय, 8,000चा विचार करताय, तो मान भावच नाही आणि त्याला देव भेटू शकत नाही. देव मिळवायला निघाले आणि विचार कशाचा करताय? पगाराचा, ड्युटीचा, नियोजनाचा. आणि एखादं तुमच्या कुटुंबातलं मेलं, मौतीला जायचं, तुम्ही किती कारणं सांगता साहेबाला, नाही हो जावाच लागेल. तसं काय तुम्ही गेल्यानंतर तो लगेच जिवंत होणार आहे. दहाव्याला जावाच लागेल, एंगेजमेंटला जावाच लागेल, कार्यक्रमाला जा, तेव्हा दांड्या नाही मारते का तुम्ही? तेव्हा वेळ काढता का नाही? आजारी पडले मग काय म्हणता? आजारी पडल्यावर काय म्हणता? लगेच. आणि आपण 10 वेळेस वर्षातून 10 आजारी पडतो, त्याच्यात एकदाच आजारी पडेल राहतो, 9 वेळा खोटं बोलेल राहतो, 9 वेळा खोटं बोलेल राहतो. एक असेच सत्संग होता, तिथं मी बोलत होतो आणि तो विचार करीत होता. अरे म्हटलं, मी सांगतोय तू विचार काय करतो? म्हणजे बाबा विचार कशाचा करतो हे तुम्ही लक्षात घ्या. कशाचा विचार करतो? मला आता कंपनीत काय कारण सांगावं? म्हटलं सांग. आजी मेली, आहो म्हणे, हे कारण 10 वेळा अगोदर सांगेल. आता कोणाला मारायचं याचा विचार करतोय म्हणे मी.
तुमच्याकडे कुशलता कमी असं नाही आहे, बौद्धिकता कमी असं नाही आहे. संसारासाठी ती लावलेली आहे, ती एफर्ट्स, ती ताकद प्रपंचासाठी लावलेली आहे. जिथं लावायची ती कळाली नाही आहे, म्हणून ट्रेस आहे, म्हणून त्रस्त आहे, म्हणून प्रॉब्लेम्स आहे, म्हणून अडचण आहे. देव किती कळाला हे महत्त्वाचं आहे. म्हणलं अरे किती लोकांना मारलं म्हणे आत्तापर्यंत आहे ना, मामाई जिवंत आहे, अजय जिवंत आहे, सारे जिवंत आहे, पण मी कंपनी सारे मारून टाकेले म्हणे. इकडं चाललो आजी मेली, तिकडं चाललो मामा मेला, आता कोणाला मारायचं याचाच विचार करतोय म्हणले. आजारी पड म्हणे, आजारी बी लई वेळा पडलेलं आहे, किती वेळा सांगायचं. आणि हे सारं तू का सांगितलं? सारं प्रपंचासाठी. 10 दिवसाचं का 8 दिवसाचं सत्र आहे, अभ्यास आहे, 3-3 सत्र आहे, असा एकही नाही आहे का सारं सोडून द्या आणि बसा 3ही सत्र ऐका, एकदाचा तो विषय क्लिअर करा. काहीच नुकसान नाही. ते 8,000 गेले ना, त्या तळमळीनं त्या अर्थतेने जर तुम्ही बसले ना, तर 80,000 देव कुठून देतील ते लक्षात पण येणार नाही. पैशाचं काय घेऊन बसले, पैसे पैसे काहीच नाही, मतलबच नाही. तुमच्या जीवनाची किंमत अनमोल आहे का ज्याची किंमतच होत नाही. आणि तुम्ही 8-8 आणि 10-10 हजाराची स्वतःची किंमत करून घेताय का? आम्ही 8,000चे आणि आम्ही 10,000चे. देव म्हणतात अनमोल आहे, ज्याची किंमतच होत नाही असा आहे. नरदेह अनमोल, त्याच्यात बोध अनमोल, त्याच्यात परमेश्वराची जाणीव अनमोल, आणि हे ज्ञान अनमोल. आणि तुम्ही कशात अडकले? काय खरंच तुम्ही परमेश्वराचे भक्त आहे का? मग दैवराटेचे आहे का? खरंच अनन्य भक्ती करताय का तुम्ही? अनन्य भक्ती करणं म्हणजे कशाचाच न विचार करणं. जड असेल पदार्थ, चेतन असेल पदार्थ. जड पदार्थामध्ये सारे येतं, इस्टेट आहे, पैसा आहे, अडका आहे, नोकऱ्या आहे, जबाबदाऱ्या, सारंच आलं त्याच्यात. येतच नाही, समजत नाही. आता विषय गण आहे, परंतु समजून घेण्याचा विषय आहे. आलं लक्षात? देवतेमध्ये परमेश्वराच्या अस्तित्व ज्ञानाव्यतिरिक्त परमेश्वराने जाणवले तर कशाचे ज्ञान होऊ शकते? त्या देवतेला जसं वरच्या देवतेचं अस्तित्व ज्ञान आहे, तसं परमेश्वराचं सुद्धा अस्तित्व ज्ञान आहे. कोणीतरी आहे या सृष्टीला चालवणारा. निरुश्वरवादी सुद्धा म्हणतात कोणती तरी शक्ती आहे की जी चालवते. निरुश्वर, जे परमेश्वराला मानत नाही, जाणत नाही, ओळखत नाही, ते सुद्धा म्हणतात. तेव्हा देवता तर म्हणणारच. देवता वरच्या देवतेला अस्तित्व मानतात, तसं परमेश्वराचं अस्तित्व मानतात. परंतु परमेश्वराच्या अस्तित्व ज्ञानाव्यतिरिक्त, ते तर आहेच त्यांना, पण अस्तित्व ज्ञानाव्यतिरिक्त परमेश्वराने जाणवलं तर कशाचे ज्ञान होऊ शकते? अस्तित्व ज्ञानाव्यतिरिक्त देवतेला कशाचं ज्ञान नाही, पण जाणवलं तर ज्ञान होऊ शकतं. कोणतं सांगा? देवतेला. जीवाला तर होऊ शकतं, विषयच नाही. तुम्हाला आहेच ते. देवतेला संहार, संसरण, स्थिती म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि संहार, त्यांना ते ज्ञान नसतं. परंतु परमेश्वर जाणवतात. ते स्ट्रक्चर त्यांच्याकडे आहे की आता संहार, परमेश्वराची प्रवृत्ती निर्माण झाली, संहार. हे कोणाला कळतं? फक्त मायेला कळतं ना. देवतेला काय घेणं आहे? चाललंय. देवतेकडून जेव्हा आदेश येईल तेव्हा. पण ओळखणी मायाच्या माध्यमात परमेश्वराने जर जाणवलं तर आता होणार, होईल, प्रवृत्ती झाली आहे, किंवा संसरण होणार, किंवा सृष्टी चालू आहे. या देवतेला काही घेणं नाही काय चालू आहे नेमकं. देवतेला आजूबाजूचं काहीच नॉलेज नसतं, काय चाललंय नेमकं हे काहीच माहीत नसतं. फक्त तिच्या डोक्यात काय असतं का आजचा मेल कोणता आहे, आज कोणाला उचलायचं आणि आज कोणाला भोगवायचं, आज कोणाला सुख द्यायचे, एवढंच रिपोर्टिंग. तुम्ही जेव्हा नोकरीला जाता, घरी जाता, तिथं फक्त काय पाहता? कंपनीत काय चाललं? किती हजारो डिपार्टमेंट असतात ना, 2, 4, 5, 10 डिपार्टमेंट. दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये काय चाललं तुम्हाला काही घेणं आहे का? तुम्हाला काही कळतं का? माहिती का? नाही माहिती. तुम्ही काय करता? तुमच्या जबाबदारीपुरतं तुमच्या डिपार्टमेंटपुरतंच विचार करतात. त्या साहेबांनी दिलेलं असतं का खटावकर साहेब येतील आणि हे काम करायचं आहे, तुमची जबाबदारी माहिती. तुम्ही पंच करता, आतमध्ये घुसता, तो रिपोर्टिंग पाहता, काय करायचं, कोणतं मशीन चालू करायचं, कोणतं प्रॉडक्ट, काय जे बी असेल ते करायला सुरुवात करतात. दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये काय चाललं माहिती आहे का? नाही. परंतु त्या साहेबांनी येऊन जर तुम्हाला सांगितलं का दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये असं असं चालू आहे, तिकडं असं असं चालू आहे, तिकडं असं असं चालू आहे, स्ट्रक्चर आहे तुमचं समजून घेण्याचं, पण त्यांनी जाणवलं तर, त्यांनी सांगितलं तर, आहे की नाही? दुसऱ्या घरात काय चालू आहे माहीत नाही आपल्याला, परंतु आपले कान तिकडंच राहत आहे.
दुसऱ्याच्या जीवनात काय चालू आहे माहीत नाही, आपली नजर मात्र तिकडंच राहते, आपल्या जीवनाकडं लक्ष नाही आहे. देवतेचं तसं नाही. देवता तिचं काम, तिचं डिपार्टमेंट, तिची जबाबदारी, त्या चौकटीच्या बाहेर विचारही करत नाही. आपण मात्र आपलं काहीच माहीत नाही, आपण आपलं पाहत नाही, समजत नाही, जाणत नाही, एकाग्र होत नाही, त्याच रस्त्याने इमानीद्वारे कार्य करत नाही, म्हणून आपण सक्सेस होत नाही. आपण आपली दुसरीकडे नजर, आपलं डोकं दुसरीकडं, आपली नजर दुसरीकडं, आपली जी प्रवृत्ती आहे ती दुसरीकडे, याचं काय त्याचं काय त्याचं काय, बस याचे उठाळे पाठाळे, त्याचे उखाळे पाखाळे, दुसऱ्याच्या जीवनाकडं. तसं देवतेचं नाही आहे. त्यांना जाणवलं तर, म्हणजे स्ट्रक्चर आहे, जाणवलं तर होऊ शकतं. तुम्हाला उदाहरण दिलं डिपार्टमेंटचं. तसंच आज आपण या संभाजीनगरला आहे. संभाजीनगर किती मोठं आहे, कुठं काय चाललं आहे काय माहिती आहे का? कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये काय चाललं आहे, कलेक्टर ऑफिसला काय चाललं आहे, तहसीलदार ऑफिसला काय चाललं आहे, कोण किती अडचणीत आहे, कोण किती प्रॉब्लेम, काय माहीत नाही. तुम्हाला इथं प्रोग्राम दिलेला आहे, तुम्ही निर्माण केलेला आहे. त्या प्रोग्रामनुसार मला काय माहिती आहे का, कुठे मला 10:30ला यायचं, सुरुवात करायची 11:30पर्यंत, 11:45पर्यंत सांगायचं. मला दुसरं काय आहे का? माझी इमानी इतबारी ती ड्युटी आहे ती करा. आता कोणत्या महानुभावांचे किती सत्संग चालू आहे, ते किती मानधन घेतात आणि आणखीन कुठं कुठं काय काय थोडं काय घेणं आहे का आपल्याला? काय घेणं नाही. आपलं काय आहे तसंच तुमचं आहे. माझा देव मला किती मिळाला आहे, तो देव मला कशाने मिळेल, कशा पद्धतीने मिळेल, माझ्या जीवनामध्ये मी किती बदल केला पाहिजे, कसा बदल केला पाहिजे, इथून मागं किती करायचा, इथून पुढं किती करावं लागेल, त्याच्याशिवाय तुमच्या डोक्यात दुसरं काहीच नाही पाहिजे. तर तुम्ही दैवराटीचे, तर तुम्ही परमेश्वर भक्त. आपल्या डोक्यात आपल्या व्यतिरिक्त सारं असतं, सर्व असतं. यांनी कोणाला जाणलेलं नसतं, स्वतःला जाणलेलं नसतं, पण त्यांनी साऱ्या दुनियेला जाणलेलं असतं. तो ना मला माहिती आहे, सांगूच नको. भेट कधी झाली, भेटेलच नाही, पण मात्र ओळखले तो कसा आहे काय, लगेच 7-12 त्याचा कुंडलीच डायरेक्ट. आणि भेटेल कधीच नसतं, माहिती कधीच नसती, भेट ओळख चर्चा कधीच नसते. असे आपल्याला अनुभव येतात कितीतरी. माझ्या बाबतीत अनुभव येतात, तसे तुम्हाला तुमच्या बाबतीत अनुभव. आणि आपल्या डोक्यात तेच राहतं ना, आपण कोणाला जाणलेलं नसतं, ओळखलेलं नसतं, पण आपल्या डोक्यात राहतं. आपण आपल्याला आत्मज्ञाने मोक्ष, आपण आपल्याला जाणणं हीच परमेश्वर प्राप्ती आहे. जाणणं म्हणजे काय? आपली ड्युटी, आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी, आपला धर्म, आपली धार्मिकता, आपलं करणं, आपलं करणीय, हे जाणणं. आलो कुठून, जायचंय कुठं, ते जाण्यासाठी करायचंय काय, हे जाणणं म्हणजेच परमेश्वर प्राप्ती. काही करायची वेळ आहे का, गरज आहे का? पण आपण आपल्या व्यतिरिक्त जाणतो किती, आणि आपल्याला किती जाणतो आपल्याला आपलं माहीत नाही. जर आपण सांगितलं सांग बाबा तुझ्याविषयी, स्वतःविषयी गुणात्मकच सांगल, दोषात्मक सांगणारच नाही. तो प्रयोग मी केलेले पोरांवरती. राय उभे सांग तुझे दोष सांग, विचार करायला लागला दोष, आपल्याकडे दोषच नाही. हां. आणि गुण सांग, एवढी मोठी फटाफट बोलायला लागला. तुझे गुण सांगायचे, जे सांगायला लागला का माझ्यासारखा ह्या जगामध्ये कोणी गुणीच नाही. दोष सांगायचे, दोष दिसतच नाही. हे जाणं नाही. आत्मज्ञान हे मोक्ष म्हणजे काय, सर्वात मोठी टीका आहे ती. आणि त्याच्या सुंदर असं निरूपण पक्षकारांनी केलेलं आहे. एक दोषातून बाहेर पडणं हा मोक्षचे म्हटले. सुंदर अशी टीका आहे, हे लक्षात घ्या. खूप अवघड विषय नाही आहे, देवाने सोपा करून सांगितलेला आहे. उत्पत्ती स्थिती आणि साऱ्याचे ज्ञान परमेश्वराने जाणवले तर त्या देवतेला ज्ञान होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही. ते बी गरज असेल तर. टेक्निकली प्रॉब्लेम आला तर, तुमच्या कंपनीमध्ये काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम आला तर सायरन वाजतो आणि मग बाहेर पडता सर्व, आहे की नाही. काहीतरी धोका आहे, प्रॉब्लेम आहे, गरजच नाही तर बळच कोणी सायरन वाजेल का मजाक म्हणून? नाही. ते सायरन कशाचं याची जाणीव तुम्हाला दिलेली आहे, परंतु वाजलं तर काय करायचं हे बी सांगितलेलं आहे. तसंच देवतेचं आहे. अलर्टनेस, जाणीव त्यांच्याकडं परमेश्वराने जाणवली तर आहे, स्ट्रक्चर आहे. थांबायचं का आपण? कारण आपल्या दुसऱ्या सत्रामध्ये परीक्षा संपून जाईल का? संपवायची म्हटली तर संपू. आता हां हां असं द्या ना, खूप आहे. आता ते आमच्या स्पीडवर आहे ना, स्पीड आता जर ठरवलं असतं तर ह्याच एका सत्रातच हे सारं संपवलं असतं. परंतु मग त्या अनुषंगाने थोडं मोकळं निरूपण होतं आहे ना, म्हणून आपण ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं जर राहिलं थोडंफार तर संध्याकाळी पण करू ना आपण.
पोरांना बोलायला कमी ठेवू आपण, तो काय विषय नाही. किंवा त्याच्यात नको संध्याकाळी अजिबात नाही, आत्ता आणि 4चं एवढंच, बाकी काही नाही का. ठीक आहे, स्पीड पकडू मग आपण, थोडंसं स्पीड पकडावं लागेल. ज्ञानाची व्याख्या सांगा. परमेश्वराने ज्ञान कशाला म्हटले आहे? हात वर करा. ज्ञानाची व्याख्या सांगा. मावशी सांगा तुम्ही ज्ञानाची व्याख्या काय? हात वरती कशाला केला? क्या बात आहे. अहो मी प्रश्न विचारला, मी हात वर करा म्हटलं, ते म्हटले हात वर केला हात. मला वाटलं ज्ञानाची व्याख्या सांगा, नाही हात वर केला म्हणून म्हणजे ती इतकं भारी उत्तर दिलं, यांनी केला म्हणून यांनी केलं. सांगा अशोक दादा सांगा, ज्ञानाची व्याख्या सांगा. सांगा ताई. जे जसे आहे तसे जाणा म्हणजे ज्ञान, ते जाणणे म्हणजे ज्ञान. आता ज्ञान कशाला म्हटलं हे सांगा. आता तुमचं उत्तर बरोबर आहे. सांगा. जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर जाणणे म्हणजेच ज्ञान. बघा ज्ञानाची व्याख्या अतिव्यापक आहे, परंतु ती अतिव्यापक व्याख्या परमेश्वराने या 4 पदार्थामध्ये बसवलेली आहे, चौकटीत बसवलेली आहे. सोपं आहे का अवघड आहे? जे जसं आहे तसे. याला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं? अरे याला गॉगल म्हटलं चालेल का? हां, आणि याला बॉक्स म्हटलं तर चालेल का? बरं, याला गॉगल म्हटलं म्हणजे अज्ञान आलं की अन्यथा ज्ञान आलं? याला गॉगल म्हणणं हे ज्ञान आलं, अज्ञान आलं का अन्यथा ज्ञान आलं? नक्की सांगा. आता हे म्हणता अन्यथा ज्ञान, तुम्ही म्हणता अज्ञान. सांगा अन्यथा ज्ञान की ज्ञान? हे अन्यथा ज्ञान आहे. अज्ञान म्हणजे काय माहिती आहे का? याला माईक म्हणणं, माईक, याला मोबाईल म्हणणं, काही संबंध आहे का? परंतु निदान त्या गॉगल ठेवण्याची ती वस्तू आहे, त्याच्या साधर्म्य आहे, त्याच्यात याच्यात आहे, म्हणून अन्यथा ज्ञान. आणि सारा समाज अन्यथा ज्ञानात अडकलेला आहे, अज्ञानात नाही अडकला. ग्लासाला तांब्या म्हणणं, तांब्याला हंडा म्हणणं, हंड्याला बादली म्हणणं. भांडे आहे ना, भांडे आहे, भांडे ह्या वर्गामध्ये ते बसतात की नाही, परंतु चुकीचं तुम्ही सांगताय म्हणजे अन्यथा ज्ञान. आपण अन्यथा ज्ञानात अडकलेलो आहोत आणि आजही मानभाव अन्यथा ज्ञानातच आहे. कशाला काय म्हणतोय, कशाला काय म्हणतोय म्हणून तर जाणून घेतोय, म्हणून तर अभ्यासाची गरज आहे, म्हणून ज्ञानाची गरज आहे, म्हणून देवाने सांगितलं ज्ञानमोचक. अन्यथा ज्ञानातून आपल्याला जायचंय ज्ञानात. आपण अज्ञानात नाही आहे, कोणीच अज्ञानात नाही. बघा जो अन्य माणूस आहे तो सुद्धा अज्ञानात नाही आहे, त्याला काहीच येत नाही असं आहे का? ज्याला सायकल येते त्याला मोटरसायकल येत नाही, पण येते ना सायकल, म्हणजे मोटरसायकल येते त्याला 4 व्हीलर येत नाही, 4 व्हीलर येते त्याला विमान येत नाही. मग काहीतरी येतं याचा अर्थ तो ज्ञानात आहे, परंतु अन्यथा ज्ञानात आहे. तो म्हणतो मोटरसायकल चालवणं काय आणि विमान चालवणं काय. आमचा एक मित्र होता, आता मित्र आहे कॉलेजचे, लग्नाची वेळ आली, ग्रॅज्युएट झाले, कोणी नोकरीला लागले. मग एका मित्राला दुसऱ्या मित्रांनी मुलगी बघितली, त्याच्या नात्यातली. मजेशीर किस्सा आहे. एका मित्राला मुलगी बघितली त्याच्या नात्यातली, त्यांनी पसंत केली. बाबा तू सांगितली काय हरकत नाही, चांगली पण आहे, घरदार आहे, लग्न पण केलं. आता याच्या डोक्यात काय का ज्या अर्थी यांनी मुलगी दाखवली मी केली, त्या अर्थी मी दाखवली तर यांनी करायची. बात खतम, फिटम फाट केल्याशिवाय बात. अहो याच्या डोक्यात पकडलं ना, मित्र आहे ना. अहो मग तो नंतरचा विषय ऐका ना किस्सा. मग त्याच्या लग्नाची वेळ आली, हा मुलगी दाखवायला लागला, पसंत नाही करत. तो दुसरी पसंत नाही केली, याला आला राग. तू दाखवली मुलगी, मी पसंत केली, लग्न केलं, संसार चालू झाला, मी मुलगी दाखवतो, तू का नापसंत करतो? म्हणे अरे बाळा तुझी गोष्ट वेगळी, तू शेती करतोय, तशा पद्धतीची मुलगी तुला दाखवली, तुला सूट झाली, तू केली. आता माझं युनिट एक फॅक्टरीचा मालक येतो, मला तू मुलगी अशी दाखव कधी सुशिक्षित आहे, जिला फॅक्टरी चालवता येईल, जबाबदारी सांभाळता येईल. म्हणे काय बात करतो, ती बैलगाडी चालवते आणि फॅक्टरी चालवणार नाही का? म्हणे
अहो म्हणून आपण अन्यथा ज्ञानात आहे ना. आपल्याला बैलगाडी चालवणं फॅक्टरी चालवणं सारखंच वाटतंय, सायकल चालवणं मोटरसायकल चालवणं सारखंच वाटतंय. मोटरसायकल फोर व्हीलर सारखीच, फोर व्हीलर विमान सारखंच. आपण अन्यथा ज्ञानात आहे. म्हणून महानुभावांनी अन्यथा ज्ञानातून बाहेर पडणं, ज्ञानात येणं आणि तशा पद्धतीनं धार्मिकता करणं, त्यावेळेस परमेश्वर प्राप्ती त्याला करता येईल. आपण तुम्ही अज्ञानात नाही आहे. तुम्हाला जीवदेवता प्रपंच परमेश्वर कळाला, हे ज्ञान आहे. परंतु या परमेश्वराची भक्ती कशी करायची ह्या अन्यथा ज्ञानात आहे ना तुम्ही. तुम्हाला वाटतं व्हिडिओ वाहिले का भक्ती, परमेश्वर भेटला. पंचावतार उपार भक्ती, परमेश्वर भेटला. खेटी, परमेश्वर भेटला. आश्रमात जाणं, परमेश्वर भेटला. नारळ बांधायचं, परमेश्वर. अन्यथा ज्ञान आहे का ज्ञान आहे सांगा. परमेश्वराने भक्ती काय काय सांगितली, म्हणजे अन्यथा ज्ञान नाही तर काय. यांनी परमेश्वर भेटतो का. देवपूजा नाही ठेवली तर मला रोज डोकं खायला तर बाया. काय काय देवपूजा काय ठेवली नाही, प्रसाद वंदन कुठे गेला. असं देवपूजा केली तरच देव भेटेल. बघा तुम्ही पुऱ्या महाराष्ट्रातली देवपूजा एकत्र करा, जागा भरपूर आहे आपल्याकडे. फायनान्स मी करतो वाटलं असं, साऱ्या देवपूजा एकत्र करायच्या. पैशाचं टेन्शन, तुम्हाला सर्वात जास्त पैशाचं टेन्शन घेऊ नका. स्वामी श्री चक्रधरांनी ATMच देऊन जायले आपल्याकडं, बँक कोणती माहीत नाही. इकडं टेंट द्यायचे, साऱ्या महाराष्ट्रातल्या साऱ्या देवपूजा इथं बोलवायच्या. ऐका ना, पहिल्यापासून तर बऱ्याच सवयी आपल्याला ताई, हीच आहे का. आणि मग तुम्ही ती देवपूजा एक दिवसासाठी नाही आणायची, महिन्याभरासाठी आणायची. त्यांचं काय असेल ते पाहून घेऊ आपण. त्यांना सांगायचं भाईदेव मुनींकर तुमचं बिल आहे, शेवटी भेटणार आहे. मग काय द्यायचं का नाही द्यायचं, कसं द्यायचं ते मी पाहिल. गोड गोड बोलून पहिले देवपूजा आणा फक्त. आणि मग सकाळी देवपूजा करायची, दुपारी करायची, संध्याकाळी करायची आणि महिनाभर करायची. महिन्यानंतर विचारायचं का कोणाला देव भेटला. आणि जास्तीत जास्त प्रसाद कोणी आश्रमात खायचं. 200 किलोमीटर नाही बा, आमच्याकडे वेगळे माणसं आहे. कोणत्या आश्रमात चांगले पदार्थ आहे बघा. आपल्याकडे आहे ना लग्नाची सरय असते बघा. अशोक दादाला माहिती आहे, लग्नाचं सीझन असतं ना, एका दिवसात 10 लग्न. मग आपण कुठे जेवतो का. त्या 10 पत्रिकांमध्ये अशी एक पत्रिका आपण शोधतो का सगळी जाऊन तिथं जेवायला जाऊ. कारण ते मंगल कार्यालय, तिथले लोक, त्यांची ती व्यवस्था कधीतरी अनुभवलेली असते. तुम्ही खूप हुशार आहे समजू नका, आम्ही त्याच्यापेक्षा हुशार आहे. तुम्ही देवपूजा कुठे जास्त हे नाही पाहत. आला का लक्षात. आपण भोजनापुरतंच मर्यादित आहे, जेवणापुरतंच मर्यादित आहे. कारण देवाने सांगितलं आहे बुध भजन ज्ञानाप्रती साधन आहे, मायापूर भजन प्रेमाप्रती साधन आहे. आयुक्त का शब्द विसरून गेलोय आपण, भजनच आपल्या लक्षात राहिले. म्हणून पदार्थाच्या उत्तरामध्ये भजनाचेच पदार्थ येतात, भोजनाचेच पदार्थ. आपण भोजनापुरतं मर्यादित आहे, भोजनापुरतेच मानभाव आहोत. बाकी त्याच्या पलीकडं आपण विचारच केलेला नाही अजून. त्याच्या पलीकडं देवाने खूप काही सांगितलेलं आहे. या अन्यथा ज्ञानातून बाहेर पडणे एक साधन आहे, हे आपल्याला वापरायचं आहे. हा एक धर्माचा भाग आहे, हा एक पार्ट आहे. आलं का लक्षात. याचा अर्थ तेच म्हणजे धर्म नव्हे, त्यातूनच देव भेटेल हे समजणं. अन्यथा ज्ञान नाही का, लक्षात घ्या. हे नाही आहे का अन्यथा ज्ञान. पण अन्यथा ज्ञानातून मानवांनी बाहेर पडणं हे अत्यंत गरजेचं आहे. असे अन्यथा ज्ञान जर एक विषय फक्त अन्यथा ज्ञानातच घेऊ आपण, मग तुम्हाला कळलं काय काय कुठं कुठं अडकले तुम्ही. जे जे अडकले ते अन्यथा ज्ञानच आहे. ज्ञान म्हणजे काय, जे जसे आहे तसे जाणणे म्हणजे ज्ञान. जीव देवता प्रपंच परमेश्वर जाणणे म्हणजे ज्ञान. ज्ञानाला देवाने काय सांगितले, हे 4 पदार्थाला जाणणे म्हणजे ज्ञान. याच्या व्यतिरिक्त काही जाणणे असे हे देव म्हणताय. आणि तुम्ही म्हणता ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय. काही वेगळं नाही, काही मोठं नाही. वेळ झालेला आहे. आपण दुपारच्या सत्रात
कवर करण्याचा प्रयत्न करू. असे आपण फिनिश केलेलंच आहे, काही अडचणच नाही. असू द्या, बघा फिनिश करून टाकू. पण तुम्ही असे म्हणणार नाही झालं बाबा घाई करू नका, उद्या आजचं संध्याकाळी आपण काय करू, समाप्ती करू, हरकत नाही. उद्या दुपारी जेवण करून मग परत एक सत्र घेऊ, जेवायला आम्ही असे येणारच आहे, त्यावेळेस पण आपण घाई करू नका. हे बी ज्ञान अन्यथा ज्ञान अज्ञानातच आहे. एकदाचं आवरण जेव्हा निघून जा नाशिकला, पॉझिटिव्ह विचार करायचा. राहिलं तर आपण मी 2 दिवस परत थांबू, आम्हाला कुठं तिथं ऊस तोडायचे आणि पाणी भरायचं का वाशक दादा. आमची कोणी वाट पाहत नाही आजकाल, तेव्हाही पाहत नव्हतं, आजही कोणी पाहत नाही. त्याच्यामुळे आम्हाला काही घाई नाही. आणि बरं तुम्हाला टेन्शन नाही, आपलं काही मानधन काही दिवसावर ठरलंय का सत्रावर ठरलंय, काहीच नाही, फुकट आहे ना. उलट तुम्ही म्हटले पाहिजे 4 दिवस अजून राहा बाबा. तुम्ही कटू राहिले याचा अर्थ तुम्ही ज्ञानात आहे, अज्ञानात आहे की अन्यथा ज्ञानात आहे. बघा चला, सर्वज्ञ श्री चक्रधर दंडवत हो. कुठपर्यंत आलो ते